पुंडली विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक ज्ञानदेव विठ्ठल 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 घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहीन रूप तुझे प्रेमे आलिंगीन आनंदे पूजीन भावे ओवाळीन म्हणे नामा घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहीन रूप तुझे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादरो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराच्या सुधाचरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत दुसरे वंदो शारदा चतुराननाच्यात्मजा वाक्सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत आता वंदो देव ब्राह्मण जैंचेने पुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जनतया माठी दंडवत आता वंदो साधू सज्जन नित्युदय हरिचे ध्यान विठ्ठरनाम उच्चारती जनतया माठी दंडवत आता नमुरंग भूमिका कीर्तने उभय होती लोकाटाळ मृदंग श्रोती देखातया माठी दंडवत ऐशेन मन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल 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 घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहीन रूप तुझे प्रेमे आलिंगेन आनंदे पूजीन भावे ओवाळीन म्हणे नामा प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग येच्छे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजविणारे आणि देवाचे योगानुयोगेचे लाडके लढेवाळ भक्त श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा आणि बहुतेकांच्या परिचयाचा सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार आपल्या या फडावर अधिक महिन्याच्या प्रित्यर्थ चालू असणारा हा उत्सव आणि त्या संबंधाने श्री हरिभक्तीपरायण आदरणीय वंदनीय महाराजांनी मला दिलेली आज्ञा आणि त्या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी आणि स्वतः महाराज टाळ घेऊन उभे आहेत म्हणजे माझी संस्थेतल्या परीक्षेनंतर आज ही दुसरी परीक्षा आहे अभंग श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांचा आहे आपण जर विचार केला तर आपल्या लक्षामध्ये येईल की सध्याच्या ह्या कोरोना नावाच्या वातावरणामध्ये सुद्धा हा संप्रदाय ह्या संप्रदायाचे नियम फाडावरचे नियम चालू ठेवण्याचं कार्य ही फक्त वारकरी संप्रदायातली फडकरी मंडळी करत आहेत सध्या आपण पाहतोय अशा या संकटामध्ये बाहेर पडायचं म्हटलं तर भीती वाटायला लागली पण अशा संकटामध्ये सुद्धा पंढरपुरातील सर्व फडकरी मंडळींनी आपापल्या फडावरचे जे नियम आहे ते असेल त्या परिस्थितीमध्ये सुद्धा जशी पूर्वजांनी चालवली त्या पद्धतीने आपण सर्व चालू ठेवतोय आणि काय हे फक्त भक्त करू शकतात ज्ञानी नाही
ज्ञानी मंडळी त्याच्यामधून काहीतरी वेगळा मार्ग काढू शकतील, पण ही जी भक्त मंडळी, ही भक्त मंडळी मात्र हे कार्य चालू ठेवत आहेत आणि त्याला अनुसरून आपण ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. अभंग श्रीसंत शिरोमणी नामदेव महाराजांचा आहे. हा अभंग पाठ नाही असा माणूस हुडकून सापडायचा नाही. मला तरी वाटते महाराष्ट्रात तरी सापडायचा नाही, कारण सर्व संत महात्म्यांच्या अभंगामध्ये श्रीसंत नामदेव महाराजांच्या अभंगामध्ये सुद्धा सर्व अभंगामध्ये सर्वात लहान अभंग हा आजचा घेतलेला हा अभंग आहे. भजनाच्या शेवटी, कीर्तनाच्या शेवटी हा अभंग म्हटला जातो आणि काही प्रथा परंपरा आहे. जसं भजनाचे काही नियम आहे. भजनामध्ये सुद्धा भैरवी ही सुरुवातीला म्हणून जमत नाही. आता ते गायक मंडळींना माहिती आहे, भैरवी सुरुवातीला म्हणून जमत नाही. बरं मध्ये म्हणली तर जमते का? मध्ये म्हणून जमत नाही, ती भैरवी शेवटीच म्हणावी लागते. तसं भजनाच्या शेवटी, कीर्तनाच्या शेवटी हा अभंग म्हटला जातो. म्हणून बहुतांशी लोक हा अभंग म्हणत असताना जागे असतात. जरी कीर्तनात झोपले तरी हा अभंग म्हणताना मात्र जागे असतात. काही इथल्या नाही सांगत मी, नाही तर काही मंडळी असे असतात की रूप पाहता लोचनी सुरू झालं की त्यांचं सुरू होतं काय घोरणं. त्यांची सुरुवात आणि रूप पाहताची सुरुवात संगच, पण ह्या अभंगाच्या वेळेला मात्र ते जागे असतात. अभंग श्रीसंत शिरोमणी नामदेव महाराजांचा आहे. श्रीसंत नामदेव महाराजांचा जर विचार केला, अगोदर नामदेवरायांचं महात्म्य सांगतो थोडक्यामध्ये, की प्रत्यक्षात ज्ञानोबारायांनी सुद्धा नामदेवरायांच्या संगतीची अपेक्षा करावी. आपण तीर्थावळीमध्ये पाहतो, नामयाचे भेटी ज्ञानदेव आले, लोटांगण घातले नामदेवे, देऊनी आलिंगन प्रीतीच्या पडी भरे, ओजिले आधरे यथाविधी. नामदेवरायांनी आलिंगन दिलं आणि ज्ञानोबारायांना विचारलं, माऊली अहो कार्तिकी वारी नाही, आषाढी वारी नाही, मध्येच कसं काय येणं केलं? बरं अधिक महिनाही नाही, मग मध्येच कसं काय येणं केलं? म्हटले जरा तुमच्याकडं काम काढले. काय काम? काही नाही, मला तीर्थयात्रा करायची. नामदेवराय म्हटले मग तीर्थयात्रा करत करत पंढरपूरला आले का? नाही म्हटले, अजून सुरूच केलेली नाही. म्हटले मग मला तुमच्या संगतीमध्ये तीर्थयात्रा करायची. तुझे संगतीचे नित्य सुख घ्यावे, सार्थक करावे देहाचे या. तुमच्या संगतीमध्ये मला तीर्थयात्रा करायची. नामदेवरायांना नाही म्हणता येणार, होई म्हणता येणार. नामदेवराय म्हणतात, माऊली कालच देवाचं माझं ठरलं आहे. देव म्हटले की नामा तू पंढरपूर सोडून जायचं नाही, आणि मी म्हटलं की मी पंढरी सोडून जाणार नाही. पण नामा म्हणे स्वामी विठोबासी पुसा, आज्ञा देईल शिरसा वंदीन मी. पांडुरंगाने जर आज्ञा दिली तर मग मात्र तुमच्याबरोबर तीर्थयात्रेला येतो. नामदेव महाराजांना माहिती होतं की देव आज्ञाच देणार नाहीत, कारण माझ्याशिवाय त्यांना करमतच नाही. म्हटले चला मंदिरात गेले आणि मंदिरात गेल्यानंतर आता जो गरुड खांब आहे त्या ठिकाणी नामदेवराय उभे राहिले. ज्ञानोबाराय आतमध्ये आले. पांडुरंगाने पाहिलं, माऊली अहो कोणीकडं? म्हटले तुमच्याकडंच. दर्शन घेतलं आणि हात जोडून ज्ञानोबाराय उभे राहिले. म्हटले काय अपेक्षा आहे? काही नाही, जरा तुम्हाला मागायला आलो आहे. देव म्हटले, माऊली तुम्ही आणि मागायला? काय मागायचं आहे ते मागा माऊली, मी एका क्षणात तुम्हाला देतो. ते ज्ञानोबाराय होते. ज्ञानोबाराय म्हटले पहिलं वचन द्या की देतो म्हणून. मी मागल ते देतो. भगवंत म्हटले घ्या माझं वचन, तुम्ही मागल ते एका क्षणात नक्की देणार म्हटल्यानंतर ज्ञानोबाराय म्हटले काही नाही, मला तीर्थयात्रा करायची आणि तीर्थयात्रेमध्ये तुमचे लाडके लडेवाळ भक्त नामदेव महाराज माझ्याबरोबर पाहिजे. नामदेव महाराज बरोबर पाहिजे म्हटल्याबरोबर देवानं खाली मान घातली. माऊली दुसरं काहीतरी मागा ना, दुसरं काही मागा मी देतो, पण माझा नामा नाही देणार. माऊली होते ते. माऊली म्हटली मला बाकीचं काहीच नको, मला नामाच पाहिजे. देवाला गहिवरून आलं, अहो पण दुसरं मागा ना, तुम्ही काय मागल ते मी देतो तुम्हाला, फक्त नामदेव सोडून दुसरं काही मागा. ज्ञानोबाराय म्हटले मला दुसरं काहीच नको, मला नामदेव महाराज पाहिजे. अहो दुसरं मागा, नामदेव महाराज पाहिजे. बरं तुला द्यायचंच नव्हतं तर मग वचन दिलंच कशाला? भगवंत मनात म्हटले वचन देऊन फसलो आता मी. ज्ञानोबारांचा हात धरला आणि जिथं नामदेवराय उभे होते तिथंपर्यंत देव येईपर्यंत गहिवरून आलं होतं. कंठ दाटून आलेला आणि नामदेवरायांच्या खांद्यावर आपला उजवा हात ठेवला
आणि भगवान परमात्मा ओक्साबोक्षी रडायला लागले. नामा स्पुंदो स्पुंदो गोष्टी करत असे. होंदके देऊन भगवंत रडतायत. नामदेवराय म्हटले देवा रडायला काय झालं? अहो जग रडायला लागलं तर जगाचे अश्रू पुसण्याचं काम तुमच्याकडे आणि तुम्ही एवढं रडता. म्हटले हा नामा बोला ना का रडता? काय नाही जावं लागतंय तुला माऊलींच्या बरोबर तीर्थयात्रेला. तो खांद्यावर हात होता का नाही, तो हात असा झटकला नामदेवरायांनी. नामदेवराय रागावले देवाला. तू तर म्हटलं ना काल की नामा तू पंढरपूर सोडून जायचं नाही म्हणून. आणि वतन आमुची मिरास पंढरी विठोबाचे घरी नांदणू सेवा करू ते नित्य महाद्वारी. मी पंढरपूर सोडून जाणार नाही देवा. पण नामा मी काही तुला बाकीच्या कुणाचं बरोबर पाठवत नाही. तुझ्या संगतीची जी अपेक्षा करतात ना त्या ज्ञानोबारांचा जरा विचार कर. ते काय कोणत्या ग्रामपंचायतचे सदस्य आहे का? प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर. प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर. करीतसे आदर संगतीचा. अरे तुमच्या संगतीची जी अपेक्षा करतायत ना त्या ज्ञानोबारांचा विचार करा. प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर आणि करीतसे आदर संगतीचा. नामदेवा खरं सांगू का तुझं भाग्य की ज्ञानोबार आहे तुझ्या संगतीची अपेक्षा करतात. ऐसे भाग्य जेने सर्वस्वे साधावे तरीच जन्मा यावी विष्णुदासी. तुझं भाग्य की ज्ञानोबार आहे तुमच्या संगतीची अपेक्षा करतायत. ज्ञानोबारांचा एक हात धरला, नामदेवरांचा एक हात धरला आणि उतरले चंद्रभागेमध्ये. आणि पुंडलिकरायांच्या साक्षीनं नामदेवरायांचा हात धरून ज्ञानोबारांच्या हातात दिला आणि ते दोनही हात भगवंताने आपल्या मस्तकाला लावले म्हणे. जसं नाही का आषाढी वारीला आपण येत असावं दिंडी क्रमांक 6 आणि वारीला आपण येत असताना गावातल्या एखाद्या कुणाची वारी असावी पण घरातलं जाणारं कुणी नसावं. मग लहान मुलाला त्या वारकऱ्यांच्या जवळ देत असताना जशी त्या लहान मुलाची आई सांगते कधी गाव सोडून गेलं नाही, पंढरपूरला फार गर्दी असते म्हणतात, ह्याला व्यवस्थित सांभाळा. जसं एखादी माय आपल्या मुलाबद्दल सांगते तसं भगवान परमात्मा नामदेवरायांच्याबद्दल ज्ञानोबारायांना सांगतात. बरं का माऊली लाडकाय नामा माझा कधी पंढरपूर सोडून गेला नाही. तहान लागली तरी सांगणार नाही, तीर्थयात्रेत भूक लागली तरी सांगणार नाही. मी नाही सांगत, तीर्थावडीमध्ये प्रत्यक्ष लिहिलं आहे की तहान भूक तुवा जाणावी जीवीची मज चिंता याची थोर वाटे. मला नामदेवाची काळजी वाटते हो. ज्ञानोबाराय म्हणतात भगवंत देवा काही काळजी करू नका, मी आहे ना. मी नामदेवरायांचा हातच सोडणार नाही. म्हटले ठीक आहे. आणि शेवटी ज्ञानोबारायांचे दोनही दंड धरले, कडकडून मिठी मारली तर डोळ्यातल्या अश्रूंनी नामदेवरायांचा खांदा भिजवला म्हणे. जशी एखादी आई त्या लहान मुलाच्या गालावरून हात फिरवते तसं भगवंतांनी नामदेवरायांच्या गालावरून हात फिरवला. बरं का नामा जावी स्वस्तिक क्षेम यावी शीघ्रवत करावी स्वहित कळेल तैसे. लवकर जाण लवकर या. सगळं जग भगवंताला हात जोडताय ना आता भगवंतांनी नामदेवरायांना हात जोडले. बरं का नामा तीर्थयात्रेत जरी गेला ना तर तीर्थयात्रेमध्ये आमचा विसर मात्र पडू देऊ नका. सर्व भावे आमुचा विसर न पडावा, लोभ असू द्यावा मजवरी. एवढा अधिकार नामदेवरायांचा. आणि नामदेवराय ज्ञानोबाराय तीर्थयात्रेला निघाले तर भगवान परमात्मा ओक्साबोक्षी रडत होते. एवढे अधिकार संपन्न संत नामदेव महाराज आहेत. आणि असे अधिकार संपन्न संत नामदेव महाराज आज भगवंतासमोर इच्छा प्रगट करतायत की सेवेची इच्छा प्रगट करत असताना पहिल्या चरणामध्ये भक्तीचे 3 प्रकार सांगतात आणि दुसऱ्या चरणामध्ये 3 प्रकार सांगतात. भक्तांनी भक्ती करावी आणि भक्ती करत असताना भक्ताच्या अंतःकरणामध्ये जी इच्छा प्रगट होईल भक्तांनी ती मुखाच्या द्वारा प्रगट करायच्या अगोदर भगवान परमात्मा ती इच्छा
पूर्ण करतात. चिंतिल्या रोकडे मनोरथ, चिंतिल्या रोकडे मनोरथ. मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. फक्त त्या भक्ताने भक्ती करत असताना फक्त मनामध्ये फक्त चिंतन जरी केलं तरी भगवान परमात्मा त्या भक्ताची इच्छा पूर्ण करतो. श्री संत भानुदास महाराजांचं चरित्र आपण पाहतो. श्री संत भानुदास महाराजांची महिन्याची वारी, पंढरपूरची वारी, आणि वारी करत असताना आता जसे वारकऱ्यांचे गावं ठरलेले असतात, येत असताना प्रवास करत असताना कोणत्या गावात मुक्काम करायचा, कोणत्या घरी मुक्काम करायचा हे ठरलेलं असतं. मी कशासाठी सांगतोय, चिंतिल्या रोकडे मनोरथ. त्या भक्ताने मुखातून इच्छा प्रगट नाही करू द्या, फक्त अंतःकरणात इच्छा होऊ द्या, ती इच्छा भगवान परमात्मा पूर्ण करतं. मग वारी करत असताना एका गावामध्ये एका घरी नेहमी मुक्काम असायचा. गडगंज त्या घरची श्रीमंती, पण दोघंच पती पत्नी, त्यांना मुलगा नाही मुलगी नाही. भानुदास महाराज मुक्कामाला आले की त्यांची सेवा करावी. त्यांची सेवा करत असताना पण अंतःकरणामध्ये त्यांच्या इच्छा होती की आपण एवढी वारकऱ्यांची सेवा करतो, एवढी वारकऱ्यांची पूजा करतो, एवढी वारकऱ्यांचा आदर सत्कार करतो, मग भगवान परमात्मा आपल्याकडे लक्ष का देत नाही. 5-25 एकर शेती, मोठा वाडा, पण घरामध्ये दुसरं कोणी नाही, दोघंच पती पत्नी. करता करता वृद्धापकाळ जवळ आला. वृद्धापकाळ जवळ आला तरी मूलबाळ नाही. आता आपल्याला निपुत्रिकेचा शिक्का बसणार अशा वृद्धापकाळामध्ये त्यांना एक मुलगा झाला. मुलगा लहानाचा मोठा होतोय. 1 वर्षाचा झाला, 2 वर्षाचा झाला, 5 वर्षाचा झाला, 8 वर्षाचा मुलगा झाला. 8 वर्षाचा मुलगा झाला. आणि श्री संत भानुदास महाराज वारी करत असताना त्या गावामध्ये मुक्काम, त्या घरी मुक्काम, पण 8 वर्षाचा मुलगा आजारी नाही, काही नाही, पण अचानकपणे तो मुलगा मरण पावला. आता घरामध्ये पती पत्नी दोघंच आहे, एकुलता एक मुलगा, एवढी गडगंज श्रीमंती, एवढा मोठा वाडा. अगोदर तर वृद्धापकाळ जवळ आलेला, आणि वृद्धापकाळात हा आधार असणारा एकुलता एक मुलगा मरण पावला. काय दुःख झालं असेल याची कल्पना करा. दोघंही पती पत्नी एवढे रडतात. पण कसं लक्षात आलं कोणास ठाऊक, त्यांच्या लक्षात आलं की आज श्री संत भानुदास महाराज आपल्या घरी येण्याचा दिवस आहे. आणि भानुदास महाराजांनी जर हे पाहिलं, मुलं आपले मरण पावलेलं आहे, मुलं आपलं निवर्तलेलं आहे, हे जर पाहिलं तर श्री संत भानुदास महाराज आपल्या घरी जेवणार नाहीत, आपल्याला त्यांची सेवा करता येणार नाही. त्यानं स्वतःला तर आवरलंच, पण आपल्या पत्नीला सांगितलं, हा बघ रडू नको. ती म्हणली, काय रडू नको, काय बोलताय तुम्ही? अहो एकुलता एक आधार, वृद्धापकाळात मला मुलगा झालेला, तो 8 वर्षाचा मुलगा मरण पावला, आणि तुम्ही सांगता की रडू नको. हा मी सांगतोय तुला रडू नको म्हणून, पण का तुझ्या लक्षात नसेल, पण माझ्या लक्षात आहे. आज श्री संत भानुदास महाराज वारी करत असताना आपल्या घरी आज त्यांचा मुक्काम असतो. मग काय करते? असं जर रडताना पाहिलं आणि पोरगं जर मरण पावलेलं त्यांनी पाहिलं तर आपल्या घरी जेवतील का भानुदास महाराज? ज्ञानोबारांनी वर्णन केलं आहे, म्हणून मी ते बोलण्याचं धाडस करतो. ती पतिव्रता होती, आणि पतिव्रता तिला म्हटलं की पतीची या माता अनुसरून पतिव्रता. तिनंही स्वतःला आवरलं. जगातली अशी कोणती माता आहे सांगा ना तुम्ही?
तिनं स्वतःला आवरलं आणि त्या मुलाला उचललं आणि आपल्या बेडरूममध्ये जे अंथरूण टाकलेलं होतं त्या अंथरुणावर झोपवलं आणि त्याच्यावर शाल टाकली. पत्नी उठली. तिनं जड अंतकरणाने ते दुःख सहन केलं. आपलं संपूर्ण घर होतं ते घर झाडून घेतलं. गरम पाणी केलं. ती बादली बाहेर ठेवली. भानुदास महाराज येण्याची वेळ झालेली. बाहेर पाठ मांडला आणि तेवढ्याच भानुदास महाराजांची स्वारी आली. श्री विठ्ठल जय विठ्ठल, श्री विठ्ठल जय विठ्ठल. भानुदास महाराज आलेले पाहिल्याबरोबर दोघेही पती पत्नी बाहेर आले. त्यांचे चरण धुतले, तीर्थ घेतलं. यावं महाराज, आपण आतमध्ये यावं. आतमध्ये बसली. ती पताका ठेवली, पडशी ठेवली. नियमाचं भजन सुरू झालं. काय हरिपाठ आपली संध्या असेल ती सुरू झाली आणि इकडं स्वयंपाकाला सुरुवात झाली. पण स्वयंपाक करताना तिच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. अशी जगात कोणती माता आहे की आपलं मूल मेलेलं असतानासुद्धा वारकऱ्यांची सेवा करते. त्या मुलाला झाकून ठेवलं आणि इकडं स्वयंपाक करते. स्वयंपाक झाला, महाराजांचं नियमाचं भजन झालं, हरिपाठ झाला आणि तिनं आवाज दिला आपल्या पतीला, स्वयंपाक तयार झाला आहे. ते म्हटले कर ना ताट. रांगोळी काढली, पाठ मांडला. भानुदास महाराजांना आवाज द्यायला आले, चला हो महाराज आपण, स्वयंपाक तयार झाला आहे. भानुदास महाराज पाटावर येऊन बसले. पुढं ताटही आणून ठेवलं, यांनाही ताट आणून ठेवलं. आता आचमन घेतलं. तो भाताचा घास उचलला आणि आपल्या मुखात घालणार तेवढ्यात यांच्या भानुदास महाराजांच्याच काय लक्षात आलं कोणास ठाऊक. भानुदास महाराजांनी इकडं तिकडं पाहिलं. का हो, मी आल्यानंतर तुमचा मुलगा माझ्या हरिपाठात बसायचा, इकडं तिकडं खेळायचा, इथं वाढायला असायचा, उजव्या बाजूला तुम्ही असायचे, डाव्या बाजूला मुलगा बसायचा. मुलगा कुठे आहे? मुलगा कुठे आहे म्हटल्याबरोबर ती वरण घेऊन आली ती वाढायला. मुलगा कुठे आहे म्हटल्याबरोबर ते पातेलं खाली ठेवलं. हुंदका आवरला नाही, पण तेवढ्यात पत्नीनं डोळे वाटारले. हिनं खाली मान घातली. पत्नीच्या बघण्याचा अर्थ तिला जाणवला की आपल्या पतीला काय म्हणायचं आहे. काय नाही महाराज, ते काय, तू मुलगा आमचा झोपला आहे, आपण जेवण करावं महाराज. मुलगा झोपला आहे आमचा, तुम्ही जेवण करा महाराज. भानुदास महाराज म्हटले काय? कथे निद्राभंग करावा भोजनी. कथा जर करायची असेल तर त्याच्यात जर एखादा झोपला तर त्याला जागे केल्यावर पाप लागत नाही. कथे निद्राभंग करावा भोजनी. भोजन करायचं असेल, जेवायचं असेल तर त्याला जागे केल्यानंतर उठवा, त्याला उठवा. उठवा म्हटल्यानंतर मग मात्र आत्तापर्यंत हा पत्नीला सांगत होता स्वतःला आवर, पण यालाच आवरलं नाही. आणि ह्या रडायला लागल्याबरोबर भानुदास महाराजांनी पाहिलं, का रडताय तुम्ही? पत्नी किचन रूममध्ये, स्वयंपाक रूममध्ये जाऊन तिथं रडते, तुम्ही दोघंही रडताय. रडण्याचं कारण तरी काय? काही नाही महाराज, आता खरं सांगण्याची वेळ आली. तुम्ही आमच्या घरी येण्याच्या अगोदर 1-2-3 तास माझा मुलगा मरण पावला, पण तुमची सेवा आमच्याकडून चुकेल. तुम्ही आमच्या घरी जेवण करणार नाही म्हणून तो मेलेला मुलगा आम्ही तो झाकून ठेवला आहे. तो निवर्तला आहे आमचा मुलगा महाराज, मेलाय तो, या देहाने आता उठणार नाही. आता भानुदास महाराजांचंच अंतकरण भरून आलं. काय म्हणताय तुम्ही? आज वारकऱ्यांची सेवा करायला भेटणार नाही म्हणून तुम्ही त्या मेलेल्या मुलाला झाकून ठेवलं आणि तुम्ही इथं माझी सेवा करता. भानुदास महाराजांनी डोळे झाकले, पांडुरंगाची मूर्ती डोळ्यासमोर आणली आणि हात जोडले. पांडुरंगा, अशी जगातली कोणती माता आहे की वारकऱ्यांच्या सेवेसाठी मेलेल्या मुलाला झाकून ठेवून वारकऱ्यांची सेवा करणारी? पण भानुदास महाराजांच्या मनामध्ये सहज आलं की देवा, यांचा एवढी सेवा करणारं हे घराणं आहे, यांचा मुलगा जर जिवंत झाला असता तर म्हटल्याबरोबर मुलगा तिकडं झोपेतून उठावा तसा मुलगा उठून उभा राहिला आणि शाल फेकून दिली आणि भानुदास महाराजांचं येऊन दर्शन घेतलं. मला याच्यातून हे सांगायचं आहे, भानुदास महाराज मुखाने तर म्हटलेच नाही की तो मुलगा जिवंत व्हावा म्हणून, पांडुरंगाला तर प्रार्थना केलीच नाही, पण फक्त अंतकरणात आल्याबरोबर चिंतेल्या रोकडे मनोरथ, मनामध्ये भक्त आलं भक्ताच्या की ते मनोरथ पूर्ण करणारा भगवान परमात्मा श्री संत नामदेवराय भगवंतासमोर प्रार्थना करतायत, इच्छा प्रगट करतायत की भगवंता, मला बाकीचं काही नको, पारमेष्ठी पद नको, मला इंद्रपद नको, मला कोणतंही बाकीचं पद नको, माझी फक्त एकच इच्छा आहे. कोणती इच्छा आहे? घालीन लोटांगण वंदेना चरण,
भक्ताची इच्छा पूर्ण करतो भगवान परमात्मा. नामदेवराय म्हणतात माझी बाकी जास्त काही इच्छा नाही देवा. तुम्ही पारमेष्ठी पद मला देताल, तुम्ही इंद्रपद मला देताल, मला बाकीचं काहीच नको. माझी फक्त एकच इच्छा आहे की मला तुमच्या महाद्वारामध्ये घालीन लोटांगण, मला लोटांगण घालायला भेटावं. पहिल्या चरणामध्ये 3 भक्तीचे प्रकार सांगितले. घालीन लोटांगण, वंदीन चरण आणि डोळ्यांनी पाहिन रूप तुझे. पण देव म्हटले महाराज हे लोटांगण, अहो तुम्ही इंद्रपद नकोय, तुम्हाला नका घेऊ, तुम्हाला आम्ही वैकुंठात जागा देतो. वैकुंठाचा विचार केलाय तुम्ही? भगवंत सांगतायत वैकुंठाचं महात्म्य महाराजांना. नामदेव महाराज, अहो वैकुंठाला जाण्यासाठी काही सोपी गोष्ट नाही. वैकुंठा जावया तपाचे सायास, देवानाश करले बहु, वैकुंठा जावया तपाचे सायास. वैकुंठ सोपं नाही. भगवंत सांगतायत नामदेवरायांना की वैकुंठा जावया तपाचे सायास, लागे जीवा नाश करणे भो. जीवाचा नाश करावा लागतो वैकुंठ मिळवण्यासाठी. पण भगवंत म्हणतात नामदेव महाराज मी तुम्हाला ते सहज देतो, सहज. महाराज म्हटले देवा हे वैकुंठाचं महात्म्य, वैकुंठाच्या बाड्या दुसऱ्याजवळ मार, आमच्याजवळ कशाला वैकुंठाच्या बाड्या मारतो? आम्ही काय दुबईहून आलोय वय? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी, आम्ही वैकुंठातून तर आलो आहे ना, आम्हाला वैकुंठातलं महात्म्य माहिती आहे ना. आणि वैकुंठाला किंमत होती नाही असं नाही, पण खरं सांगू देवा तुम्ही होती तोपर्यंत वैकुंठाला किंमत होती. पण तुम्हीच वैकुंठ सोडून इथं आले, या सुखाकारणे देव वेडावला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. वैकुंठ सोडून तुम्ही इथं आले, त्या वैकुंठाला काय किंमत आहे? वैकुंठाला किंमत आहे देव आहे तोपर्यंत, खिशाला किंमत कुठंपर्यंत आहे? हा खिशामध्ये काही पैसे असतील तोपर्यंत. आता काही लॉकडाऊनमुळं काही खिशे गरम नाहीत आता मोबाईलमुळं. ते एका यात्रेमध्ये ते माईकवर सूचना देत होते,
हे पहा, महत्त्वाची सूचना, आपापले मोबाईल व्यवस्थित सांभाळा, आपापले पैसे व्यवस्थित सांभाळा. मग त्यानं काय केलं, त्याच्या खिशामध्ये एक मोबाईल होता किंवा काय वस्तू असेल, हे प्रत्येकजण आपापली वस्तू सांभाळायचा, आपापला खिस्सा सांभाळायचा. पण एक जण होतं ना, त्याने ऐकलं की आपापला खिस्सा सांभाळा, एवढंच ऐकलं. त्याने काय केलं, आपल्या खिशावर असे दोनही हात ठेवले. देवाजवळ आलं तरी काय तो हात सोडेना. तसंच देवाचं दर्शन घेतलं आणि बाहेर आला. बाहेर आल्यानंतर मित्र म्हटला, महादू जरा चुना दे बरं. चुना दे म्हटल्यावर तो म्हटला, चुना दिला असता रे, पण माझे दोनही हात जरा गुंतलेले. ते म्हटलं, गुंतलेले म्हणजे काय झालं? ते नाही का माईकवर आपण ऐकतोय ना, आपापले खिसे सांभाळा म्हणून. ते म्हटलं, मग काय झालं? काही नाही, माझे दोनही हात माझा खिसा सांभाळण्यात गुंतलेले, नाही तर चुना तुला दिला असता. ते म्हटलं, मग एवढं खिशाला तू धरलंय, असं त्या खिशामध्ये खिसा सांभाळण्यासारखं खिशात आहे तरी काय? ते म्हटलं, काही नाही, गायछापची पुडी. मग त्या खिशाला किंमत गायछापच्या पुडीमुळं नाही. खिशामध्ये पैसे असतील, मोबाईल असतील तर खिसा सांभाळायचा आहे. तसं वैकुंठाला तोपर्यंत किंमत आहे देवा की जोपर्यंत तू तिथं होता. आता तूच वैकुंठ सोडून आलाय. बरं, ते वैकुंठ म्हणजे आता वैकुंठ कोपट जुनाट झोपडी, त्या नको आडाआडी घालू आम्हा. त्या वैकुंठ जुन्या झोपडीत कशाला पाठवते? एका घरी पाहुणे आले. पाहुणे आल्याबरोबर घर मालकानं काय केलं, पाहुण्याचा स्वयंपाक केला, व्यवस्थित त्यांना लोणकडी तुपातला शिरा खाऊ घातला आणि झोपायच्या वेळेला पाहुण्याचं हातरून घरामध्ये केलं. पण आपल्या घरातल्या सर्वांचं हातरून असं अंगणामध्ये केलं. अंगणामध्ये केल्याबरोबर पाहुण्यांनी पाहिलं, पाहुणे मालक आता विश्रांती घेऊ आपण. म्हटले हो. पाहुण्यांना सांगितलं, पाहुणे तुम्ही आत झोपा, आम्ही सगळे बाहेर झोपतो. पाहुणे म्हटले, मी आत आणि तुम्ही सगळेच बाहेर. ते म्हटले, तुम्ही पाहुणे आहे ना, पाहुण्याला कसं अंगणात झोपवता, पाहुण्याला कसं बाहेर झोपवता? म्हटले हो, मी जरी पाहुणा असलो तरी मला आत नको, मला बाहेरच राहू द्या. मग नाही, पण तुम्ही पाहुणे आहे ना, पाहुण्याला कसं रस्त्यावर झोपवता? मग त्यावेळेला पाहुणा हुशार होता. पाहुणा म्हटला, मालक मला एकट्यालाच तुम्ही आत झोपवताय आणि तुम्ही सगळेच बाहेर झोपताय, त्याचं कारण तरी काय सांगाल का नाही? घर मालक म्हणला, खरं सांग का पाहुणे, एवढे ढेकणं झालेत ना घरात, ढेकणं झालेत म्हणून मी बाहेर झोपतोय. मग पाहुणा म्हटला, आता मी घरात झोपणार नाही, त्या जुन्या झोपडीत ढेकणं झालेल्या. का? मग घर मालकानं विचारलं, तुम्ही कुठं? पाहुणे म्हटले, जिथं तुम्ही तिथं आम्ही. तसं संत महात्मे म्हटले, देवा जिथं तुम्ही तिथं आम्ही. मग देवाला विचारलं, देवा तुम्ही कुठं आहे? म्हटले, मी पंढरपुरात आहे. मग संत महात्मे म्हटले, मग आम्हाला वैकुंठात कशाला पाठवतो? वास दे पंढरी सर्व काळ, वास दे पंढरी सर्व काळ, पंढरी सर्व वैकुंठाची आम्हा नको धाडू हारे, वैकुंठाची आम्हा नको धाडू हारे. आम्हा नको धाडू हारे, वैकुंठाची आम्हा. आम्हाला कशाला वैकुंठामध्ये पाठवतो? वैकुंठाशी आम्हा नको धाडो हारी. मग राहायचंय कुठं तुम्हाला? वासदे पंढरी सर्व काळ, पंढरपुरामध्ये आम्हाला सर्व काळ वास्तव्य दे. बरं ठीक आहे, आम्ही जर तुम्हाला पंढरपुरात वास्तव्य दिलं तर करणार काय? नामदेवराय म्हणतात, मी पहिली सेवा करेल, घालीन लोटांगण. मी तुमच्या महाद्वारामध्ये लोटांगण घालेल.
लोटांगण म्हणजे नम्रता आहे. नम्रता एवढी महान आहे आणि नम्र व्हायला शिकलं पाहिजे. आपण कोणत्याही क्षेत्रात असू द्या, पारमार्थिक क्षेत्रात असू द्या, नाही ते राजकीय क्षेत्रात असू द्या, सामाजिक क्षेत्रात असू द्या, नाही तर कोणत्याच क्षेत्रात नसू द्या, आपल्या 10x12च्या रूममध्ये असू द्या, आपल्या प्रपंचामध्ये असू द्या, लेकरा बाळांमध्ये असू द्या, पण तुम्ही जिथं असाल तिथं वाकायला शिका. तुम्हाला जर तिथं टिकायचं असेल तर वाकायला शिका. आपण जर कधी मंत्रालयामध्ये गेलो तर मंत्रालयामध्ये जात असताना ते गेटवर शिपाई असतो बा, शिपाई, आणि गेटवर शिपाई असतो. तर एखादा मंत्री चालला की तो शिपाई काय करतो? वागतो, त्यांना नमस्कार करतो. शिपाई वागतो म्हणूनच रिटायर होईपर्यंत टिकतो. मंत्री वागतो का? मंत्री वाकतच नाही, म्हणून 5 वर्षी टिकायची गॅरंटी नाही. शिपाई वागतो म्हणून ते रिटायर होईपर्यंत टिकतो. आता चंद्रभागेला भरपूर पाणी आले. पाणी आल्यानंतर, पूर आल्यानंतर त्या चंद्रभागेमध्ये कडेला आजूबाजूला ते लवाळं असतं पा, असं बोटाच्या जाडीचं असतं झाड, आणि मग ते लवाळ पूर आल्याबरोबर त्या पुराच्या पाण्यामध्ये वागतं का सरळ ताईट राहतं? वागतं ते लवाळ. पण त्याच पात्राच्या आजूबाजूला कुठंतरी मोठमोठे झाडं असतात, ते 2 हातामध्ये सुद्धा बसणार नाही एवढाले खोड असतात. ते वागतं का? ते कधीच वाकत नाही. महापुरे झाडे जाती, ते लवाळे राहते. महापुरामध्ये मोठमोठाले हातामध्ये बसत नाही एवढाले झाडं वाहून जातात. ते म्हणतात हम झुकते नाही तो चलो बिगर तिकीट हिंदी महासागर. झाडं निघून जातात, पण लवाळ वागतं, त्याचा परिणाम ते लवाळ टिकून राहतं. म्हणून तुम्हाला परमार्थात टिकायचं असेल, प्रपंचात टिकायचं असेल, समाजात टिकायचं असेल, तिथं वाकायला शिका, अर्थात नम्र व्हायला शिका. म्हणून नामदेवराय म्हणतात की मी पहिली गोष्ट लोटांगण घालीन लोटांगण. ठीक आहे महाराज, तुम्ही लोटांगण घालाल, एवढीच भक्ती करणार का? नामदेवराय म्हणतात एवढीच नाही, मी भगवंताच्या समोर लोटांगण घाले. नामदेवराय म्हणतात मीच घातला असं नाही. घातली लोळ निघा पुंडलिके वाळवंटी. पुंडलिकरायांनी सुद्धा वाळवंटामध्ये लोळणी घातली, त्यांनी सुद्धा लोटांगण घातलं. मी सुद्धा महाद्वारामध्ये लोटांगण घाले. म्हणून घालीन लोटांगण. तुम्ही आणखीन काय कराल? नामदेव महाराज म्हणतात वंदीन चरण, मी तुमचे चरणाला वंदन करेल, भगवंताच्या चरणाला वंदन करेल. चरण त्याचे की ज्याचं आचरण आहे. आपले चरण नाही, आपले पाय आहे. गुरुवरे महाराज नेहमी सांगत असतात चालण्याच्या लायकीचे असतात त्याला म्हणतात पाय, आणि तीर्थ घेण्याच्या लायकीचे असतात त्याला म्हणतात चरण. त्याच्याही पुढं ज्याचं आचरण आहे त्याचे पाय चरण आहे. चरण त्याचाच शब्द आहे की चरण. ज्याचं आचरण आहे त्याचे पाय चरण आहे. चरण संतांचे, चरण प्रभूचे आणि चरण गुरुचे. श्री गुरु चरण तिथं शब्द आहे. आणि म्हणून संतांचे सुद्धा चरण आहे. श्री संताचे माथा चरणावरी आणि भगवंताची चरण आहे. म्हणून त्या चरणावर मी लोटांगण तर घालेलच, पण वंदीन चरण, चरणाला वंदन करेल. कारण चरणाला वंदन का? त्याचं कारण आहे आपलं जे मन आहे हे मन चंचल आहे. चंचल मी मन कृष्ण. आपलं मन चंचल आहे. तसं मन चंचल चपळ, येता जाता न लगे वेळ. हे चंचल असणारं मन, पण एकदा का भगवंताचे चरण पाहिले ना, मग मात्र ते मन कुठं जात नाही. झाले समाधान तुमचे देखी ले चरण. नाही नारायणा आता उठावे
तुमचे देखिले चरण आता उठावे ते म्हणा झाले समाधान तुमचे देखिले चरण आता उठावे ते म्हणा एकदा का भगवंताची चरण आपण पाहिले की समाधान होतं. झाले समाधान तुमचे देखिले चरण आता उठावेसे म्हणा येत नाही नारायणा, किंवा आता कोठे धावे मन तुझे चरण देखिल्या म्हणून वंदीन चरण. ठीक आहे महाराज, भगवंताच्या समोर तुम्ही लोटांगण घालाल, चरणाला वंदन कराल, आणखीन कोणती सेवा कराल तर महाराज म्हणतात डोळ्याने पाहीन रूप तुझे. कारण ते रूपच असं आहे, रूप पाहता लोचनी आणि सुख झाले हो साजनी, पाहिल्या वेध लावे, असं ते भगवंताचं रूप. राजस सकुमार मदनाचा पुतळा. कारण भगवंताचं जे रूप आहे हे अलौकिक आहे आणि आपलं जे रूप आहे हे लौकिक आहे. आपलं रूप लौकिक तुम्ही पहा, जसं आपण लहानपणात दिसतो तसं तारुण्यात दिसत नाही, तारुण्यात दिसतो तसं म्हातारपणात दिसत नाही, ते फरक पडत जातो. बालपणामध्ये एखादा लहान मुलगा असू द्या, लहान मुलगा असावा तो 3-3.5 वर्षाचा, त्याला स्नान घातलेलं असावं, नवीन कपडे घातलेले असावे, गन पावडर आईने केलेलं असावं, आणि मग तर मुलगा नुसता पाहिला अनोळखी माणूससुद्धा म्हणतो पिंट्या इकडे रे एक पप्पी दे. पण असं कोणी म्हणतं का? एखादं म्हातारं जर वारीला चाललं घाई गडबडीत, 70, 75, 80 वर्ष वयाचं, 80 वर्ष वयाचं म्हातारं वारीला चाललं, त्यांनी ते सगळी बॅग वगैरे भरलेली, आणि म्हातारं निघाल्याबरोबर घरातलं कोणी म्हणतं का आजोबा काय इकडे या जरा. पण काय अहो नेहमीच गडबडीत असता, इकडं तर या, काय नाही एक पप्पी द्या मग जा. असं म्हणतं कोणी का? ते रूप तसं नाही. आपलं रूप हे लौकिक आहे, भगवंताचं रूप हे अलौकिक आहे. म्हणून डोळ्याने पाहीन रूप तुझे, डोळ्याने मी भगवंताचं रूप पाहीन, आणखीन कोणती सेवा करेल ते शेवटच्या चरणात सांगतो. प्रेमे आलिंगन आनंद
बोला पुंडलिक लोटांगण वंदे न चरण गाली लोटांगण वंदीन चरण गाली लोटांगण वंदीन चरण गाली लोटांगण वंदीन चरण
पहिल्या चरणामध्ये 3 सेवा सांगितल्या आणि दुसऱ्या चरणामध्ये 3 सेवा सांगितल्या. 3 भक्तीचा 3 सेवेचा आपण विचार केला आहे. नामदेवराय म्हणतात मी आणखीन काय करेल ते प्रेमे आलिंगीन. प्रेमे शब्द महत्त्वाचा आहे. प्रेमे आलिंगीन. आलिंगन असतं पण त्याच्यामध्ये प्रेमच असतं असं सांगता येत नाही. मुलाचं मुलीचं लग्न व्हावं आणि लग्न झाल्यानंतर ते मुलगी वाट लावत असताना ते इवाई दोघं एकमेकाला आलिंगन देतात. खरं इमानदारीने सांगा त्याच्यात प्रेम असतं का? की मुलीचा बाप तर आलिंगन देताना म्हणत असतो हुंड्यासाठी 5 एकर घालवलं चांडा का? ते आलिंगन आहे पण त्याच्यामध्ये प्रेम नाही. पण नामदेवराय म्हणतात प्रेमे आलिंगन. मी प्रेमाने भगवंताला आलिंगन देईन. कारण आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. म्हणून प्रेमे आलिंगीन. आणखीन काय करा तर मी आनंदे पूजीन. मी आनंदाने भगवंताची पूजा करेल. आनंदाने पूजेन. आपण भगवंताची पूजा करतो पण आनंदाने करतो का हे आपापल्या मनालाच विचारून पहा. उगं घरातला आपल्याकडे लावलेला असते पूजा करायला म्हणून ते आपण पूजा करतो. पण नामदेवराय म्हणतात मी मात्र आनंदाने पूजा करेल. सहज वडिला होती सेवा म्हणून पूजितो या देवा. उगं वाडवडिलांपासून पूजत आलोय सेवा करत आलोय म्हणून ती पूजा करतोय. पण भगवंताची मी सेवा आनंदाने करेन. आनंदे पूजेन. आणखीन काय कराल तर भावे ओवाळीनं नामा म्हणे. मी भगवान परमात्म्याला ओवाळील. पण ते ओवाळत असताना ती आरती जी असते ना बऱ्याचशा आरतींना ती 5 कप्पे असतात पहा ती वाट ठेवायला. ते एका कप्प्यामध्ये एक प्राणाची ज्योत आम्ही त्या ठिकाणी लावू आणि त्या ठिकाणी त्या पंचप्राणाने आम्ही त्या भगवंताला ओवाळू. भक्तीच्या पोटी बोध काकडा ज्योती आणि पंचप्राण जेवे भावे ओवाळू आरती. भगवंताला नामा म्हणे जीवे करीन निंबलो आणि विटे सहित चरण ओवाळीन. म्हणून नामदेवराय म्हणतात की मी त्या पद्धतीने सेवा करील. प्रेमे आलिंगीन आनंदे पूजेन भावे ओवाळीन म्हणे नामा. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली. बोला पुंडलिक. घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहीन रूप तुझे. प्रेमे आलिंगीन आनंदे पूजीन भावी ओवाळीन नामा म्हणे. झालेली कीर्तन सेवा भगवतचरणी समर्पित करून शेवायला ठिकाणी पूर्णविराम. बोलता बोलता चुकीचा शब्द गेला असेल तर ते माझ्या बुद्धीचे दोष आहे. जे बरोबर असेल ते मात्र वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षकांचं आहे, सर्व गुरुवर्यांचं आहे. बरोबर असेल त्याचं ग्रहण करा, चुकीचं असेल ती माझी मला परत करा. मी सांगून गेलो की अशा या महाभयंकर संकटामध्ये सुद्धा हा संपूर्ण परमार्थ जतन केला आहे तो या परंपरेतील सर्व फडकरी मंडळींनी. कारण वाडवडिलांनी सुद्धा देऊन या जीव वडिली साधेला हा ठाव हे जतन करत असताना आमच्या वाडवडिलांनी जीव दिला. आणि अशा संकटामध्ये सुद्धा ही सेवा या ठिकाणी चालू आहे. आणि ही जी वारकरी फडकरी दिंडी समाज संघटना आहे या संघटनेचे अध्यक्ष परमपूजनीय आदरणीय महाराज आज या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत. आत्तापर्यंत माझी कीर्तनं त्यांनी ऐकले. फडावरच भरपूर व्हायचे. आळंदीतल्या फडावर आपल्या कार्तिकीमध्ये असतं, इथंही असतं, पण ते लांब बसलेले असतात त्यामुळं तेवढं काय घाबरायचं काम नसतं. पण आज ते डाव्या हातालाच उभे आहेत त्यामुळं आपण तर तिकडं बघितलंच नाही. कारण काय आहे वारकरी संप्रदायामध्ये अशी जी काही मंडळ आहे की ज्यांचा आम्हाला आदरयुक्त धाक आहे. बाकीचे बोलून आम्हाला धाक नाही पण ज्यांचा आदरयुक्त धाक आहे
की ज्यांचं जीवनच संप्रदायासाठी आहे, ज्यांचं जीवनच या वारकरी समाजासाठी आहे आणि त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे तुका म्हणे सत्य सांगो येवो तर रागे येते ते. जास्त जर बोललो तर त्यांना ते आवडणार नाही, पण एखाद्याला राग आला तरी चालेल, पण संप्रदायाचं हिताचं बोलायचं, संप्रदायाचं हित कशात होईल असंच बोलायचं. अशा पद्धतीने म्हणून तर आज तागायत संपूर्ण वारकरी फडकरी दिंडी समाजाचा अध्यक्षपद ते भूषवत आहेत. एवढंच नव्हे तर आपलं आराध्य दैवत भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीवर सुद्धा संपूर्ण वारकरी समाजाच्या वतीने त्या ठिकाणी ते सदस्यपद त्या ठिकाणी भूषवत आहेत. असं हे सोपं नाही, ते त्या ठिकाणी गेल्यानंतर कळतं की कसं सांभाळावं लागतं ते. म्हणून आज त्यांच्यासमोर सेवा करण्याचा योग आहे. काका आहेत पुन्हा, यांनी कीर्तनामध्ये उभं राहावं, टाळ घेऊन त्यांनी चाली म्हणाव्यानं आम्ही कीर्तन करावं एवढा आमचा अधिकार नाही. पण पुन्हा दुसरं मनात येतं आपण त्यांचीच लेकर आहे, घाबरायचे तरी कशाला. म्हणून नातरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पावली ते चोज करुणी माऊली रिजे जेवी. म्हणून आपण सुद्धा भगवंताला प्रार्थना करूयात की हे संकट लवकरात लवकर संपावं आणि लवकरात लवकर आम्हाला हा भक्ती सुखाचा आनंद पुन्हा लुटण्यासाठी भेटावा एवढी भगवतचरणी प्रार्थना करूयात. जसे नामदेवरायांनी भक्ती सांगितली ती भक्ती आमच्याकडूनही भगवंतांनी करून घ्यावी एवढी त्यांच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 तुकाराम.